नमस्कार. आज आपण एका अशा विलक्षण कथेमध्ये शिरणार आहोत. विचार करा, उदारतेचं एक अगदी छोटंसं कृत्य आणि ते मृत्यू पुनर्जन्माचं अख्खं चक्रच बदलून टाकतं. बरोबर. आणि फक्त तेवढंच नाही, तर आपण हेही बघणार आहोत की चांगुलपणाचा एक छोटासा अगदी टिचभर कणसुद्धा आनंदाचा महासागर कसा बनवू शकतो. चला तर धम्मपदातील गाथा क्रमांक 118च्या मदतीने या प्राचीन ज्ञानाच्या सागरात एक खोल डुबकी मारूया. बघा, हे जे वाक्य आहे ना, पुण्याचा संचय सुखाकडे घेऊन जातो, यातच सगळं सार आहे. हे फक्त एक विधान नाहीये, हे एक सूत्र आहे आपल्या मानसिक आरोग्यासाठी, आपल्या आनंदाचा पाया रचण्यासाठी. आज आपण नेमकं हेच समजून घेणार आहोत. कशा लहान लहान चांगल्या गोष्टी आपण करत राहतो आणि त्या नकळतपणे आपल्या आयुष्यात एक खरा, खोलवर टिकणारा आनंद निर्माण करतात. चला तर मग आपण थेट काळाच्या पडद्याआड जाऊया. बुद्ध काळात विचार करा, एक असा काळ जिथे देव, ऋषी, सामान्य माणसं सगळी एकत्र नांदत होती. आणि या काळातलीच ही कथा आहे लाजादेवधिता नावाच्या एका देवकन्येची, जिचं नशीब कशाने बदललं तर भाजलेल्या मक्याच्या काही दाण्यांनी. अविश्वसनीय आहे नाही का? पण हा प्रवास नीट समजून घेण्यासाठी चला आधी या प्रथेतील पात्र आणि जागांची ओळख करून घेऊ. तर आपली गोष्ट सुरू होते राजगृहाजवळच्या पिपली गुहेत. जरा डोळे मिटून कल्पना करा. बाहेर कसं रणरणत ऊन आहे, पण गुहेच्या आत मात्र एक वेगळाच गारवा, एक विलक्षण शांतता. पक्ष्यांचा चिवचिवाट नाही, माणसांची वर्दळ नाही, काही नाही. फक्त आणि फक्त ध्यानासाठी पोषक अशी नीरव शांतता. आणि याच शांततेत थेर महाकस्सप, बुद्धांचे एक प्रमुख शिष्य, खोल ध्यानात बसलेले आहेत. आता थेर महाकस्सप म्हणजे काही फक्त डोळे मिटून बसलेले नव्हते. ते तब्बल 7 दिवसांपासून समापत्तीमध्ये होते. समापत्ती म्हणजे काय? तर ध्यानाची ती परमोच्च अवस्था, जिथे मनाचे सगळे तरंग शांत होतात आणि साधक थेट अस्तित्वाच्या गाभ्याशी एकरूप होतो. विचार करा, अशा खोल ध्यानातून बाहेर आल्यावर त्यांचं मन किती शुद्ध, किती संवेदनशील झालं असेल. ते करुणेनं ओतप्रोत भरलेलं होतं आणि कोणाला तरी आशीर्वाद देण्यासाठी आतुर झालेलं होतं. चला आता सीन बदलूया. गुहेपासून थोडंसं दूर एका शेतातल्या झोपडीत एक गरीब तरुण दासी मक्याची कणसं भाजते. तो कोळशावर दाणे फुटण्याचा तडतड आवाज येतोय आणि तो भाजलेल्या मक्याचा गोडसर वास सगळ्या हवेत पसरलाय. तिचं आयुष्य साधं आहे, कष्टाचं आहे, पण मन एकदम निर्मळ. तिला बिचारीला जराही कल्पना नाहीये की पुढच्या काही क्षणात तिचं अख्खं आयुष्यच पालटून जाणार आहे. आणि मग बघा पुढच्या काही क्षणांत काय घडतं, तिचं आयुष्य कसं बदलतं. 13 महाकस्सप ध्यानातून जागे होतात आणि भिक्षेसाठी थेट त्या दासीसमोर उभे राहतात. ती त्यांना बघते आणि इतकी भारावून जाते की आपल्याकडचे सगळे भाजलेले दाणे, जे तिचं दुपारचं जेवण होतं, ती त्यांच्या भिक्षापात्रात टाकते. पण नियतीचा खेळ बघा, दान घेऊन ती मागे फिरते आणि एका विषारी सापाच्या दंशानं तिचा मृत्यू होतो. क्षणात सगळं संपलं. पण नाही, तिच्या त्या निस्वार्थ दानाचं फळ तिला त्याच क्षणी मिळतं. तिचा पुनर्जन्म होतो थेट तावतींच देवलोकात, लाजा देवधिता म्हणून. बघा, एका दानानं तिचं भविष्यच बदलून टाकलं. तर आता आपली कथा एका अगदी वेगळ्या वळणावर येते. लाजा आता एक देवकन्या बनलीये. तिच्याकडे सगळं ऐश्वर्य आहे, पण तिच्या मनात मात्र एक वेगळंच द्वंद्व सुरू आहे, कृतज्ञतेचं. तिच्या या नवीन दिव्य आयुष्यात तिला आतून आणि बाहेरून कोणत्या संघर्षानं तोंडावं लागलं हे पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. लाजाला हे पक्क माहीत होतं की तिला हे सगळं वैभव, हे सगळं सुख मिळालंय ते थेर महाकस्सप यांना दिलेल्या त्या दानामुळे. म्हणून कृतज्ञता म्हणून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं हे पुण्य, आपलं भाग्य टिकून राहावं म्हणून ती रोज सकाळी मानवी रूपात यायची आणि थेर महाकस्सप यांच्या मठाची सेवा करायची. मठ झाडणं, पाण्याचे माठ भरणं, तिच्यासाठी ही फक्त सेवा नव्हती. नाही, ही तर तिच्या आनंदाच्या, तिच्या भाग्याच्या स्रोताची एक प्रकारे उपासनाच होती. आणि इथेच 2 अगदी वेगवेगळे दृष्टिकोन समोरासमोर येतात. बघा, एके दिवशी थेर महाकस्सप विचारतात, ही सेवा कोण करते रोज? तेव्हा लाजा आपली ओळख सांगते. आता थेर महाकस्सप यांना संघाच्या शिस्तीची चिंता वाटू लागते. लोकापवादाची भीती वाटते. म्हणजे एक स्त्री रोज मठात येतेय, लोक काय म्हणतील? ती त्यांची जबाबदारी होती. पण दुसरीकडे लाजाचं बघा, तिच्यासाठी तर ही सेवाच तिच्या अस्तित्वाचा आधार होती. म्हणूनच जेव्हा महाकस्सप तिला पुन्हा यायला मनाई करतात, तेव्हा ती जे म्हणते ना, कृपा करून माझी संपत्ती नष्ट करू नका, ती फक्त एक विनंती नसते, तो तिच्या अस्तित्वाचा आक्रोश असतो. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. एका साध्या मनाईमुळे तिला असं का वाटलं की तिचं सर्वस्वच केलं? यातून आपल्याला मानवी मन कळतं. बघा, तिच्यासाठी पुण्य ही काही पुस्तकातली गोष्ट नव्हती. तिनं ते स्वतः अनुभवलं होतं. एका पुण्यकर्मानं तिचं आयुष्य बदललं होतं.
ती एका दासीची थेट देवकन्या झाली होती. त्यामुळे पुण्यकर्म करण्याची संधी गमावणं म्हणजे फक्त एक चान्स गमावणं नव्हतं. अहो, ज्या शिडीने ती स्वर्गात पोचली ती शिडीच जणू कोणीतरी काढून घेत होतं. तिच्या मनात एक खोल भीती होती की जर पुण्यकर्मच करता आलं नाही तर तिचं हे ऐश्वर्य, हे सुख, तिचं हे अस्तित्व सगळं नाहीसं होईल. तिच्यासाठी पुण्य करण्याची संधी हेच तिचं खरं कॅपिटल होतं, तिचं भांडवल होतं. आणि मग तो क्षण येतो, तो निर्णायक क्षण. लाजा दुःखी आहे, हताश होऊन रडतीये, आणि तेव्हाच दूर जेतवन विहारात बसलेल्या बुद्धांना आपल्या दिव्य दृष्टीने तिचं दुःख दिसतं. हा तोच क्षण आहे जिथे स्वतः बुद्ध हस्तक्षेप करतात आणि या सगळ्या संघर्षावर ज्ञानाचा प्रकाश टाकतात. हे जे दृश्य आहे ना, ते फक्त एक चमत्कार नाहीये, ते बुद्धांच्या असीम करुणेचं प्रतीक आहे. विचार करा, ते आपल्या खोलीतून कुठलंही अंतर न पार करता एक तेजस्वी प्रकाशकिरण पाठवतात आणि लाजासमोर प्रकट होतात. यातून काय दिसतं? तर बुद्धांची जागरूकता, त्यांची करुणा ही कोणत्याही जागेच्या किंवा वेळेच्या पलीकडची होती. त्यांनी एका साध्या देवकन्येच्या दुःखाची सुद्धा तितक्याच गंभीरतेने दखल घेतली. बुद्धांनी दोघांचीही बाजू किती सुंदर समजावून सांगितली बघा. ते म्हणतात, लाजा, संघाची शिस्त पाळण्यासाठी तुला इथे येण्यापासून रोखणं हे माझ्या मुलाचं कसबचं कर्तव्य आहे आणि तो ते बरोबर करतोय. पण ज्याला आपलं पुण्य वाढवायचंय त्यानं सतत चांगली कामं करण्याची संधी शोधत राहणं हे तुझं कर्तव्य आहे. म्हणजे बघा, बुद्धांनी दोघांच्याही कृतींना आणि भावनांना महत्त्व दिलं आणि तिला सांगितलं की पुण्यकर्म करण्यासाठी फक्त हा एकच मार्ग नाहीये, अनेक मार्ग आहेत. आणि मग या संपूर्ण कथेचं सार, या सगळ्या शिकवणीचं नवनीत बुद्धांनी एका गाथेतून सांगितलं. तर आता आपण त्या मूळ गाथेकडे वळूया, जी या संपूर्ण विश्लेषणाचं हृदय आहे. एक क्षण शांतता. पुन्नांच पुरीसो कैरा कैराथेन पुनः पुनः तम्ही छंदम कैराथ सुखो पुण्यस्य उच्चयो. या प्राचीन पाली श्लोकाचा एक सोपा काव्यात्मक अनुवाद असा होईल: जर कोणी चांगलं काम केलं तर त्यानं ते एकदाच करून थांबू नये, ते पुन्हा पुन्हा करत राहावं. त्या कामातच त्यानं आनंद मानावा, कारण अशा चांगुलपणाचा साठा करणं हाच सुखाकडे घेऊन जातो. किती सुंदर आणि सरळ अर्थ आहे बघा. आता यातले काही शब्द समजून घेऊया. पहिला शब्द आहे पुण्य. याचा साधा अर्थ आपण पुण्य किंवा चांगलं काम असं घेतो, पण पालीमध्ये याचा अर्थ अधिक खोल आहे. पुण्य म्हणजे अशी कोणतीही कृती, विचार किंवा भावना जी आपलं मन शुद्ध करते, जी कुशल आहे आणि जी आपोआपच आनंद आणि शांती निर्माण करते. ही एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आहे. आणि दुसरा महत्त्वाचा शब्द आहे उच्चयो. याचा अर्थ आहे संचय, साठा करणं. कल्पना करा, जसं आपण एक एक नाणं जमवून एक खजिना तयार करतो किंवा थेंबे थेंबे तळे साचते, अगदी तसंच छोट्या छोट्या चांगल्या कुशल कर्मांचा साठा होत जातो आणि त्याचं रूपांतर एका मोठ्या आनंदाच्या आणि मानसिक समृद्धीच्या खजिन्यात होतं. हे साधं गणित नाहीये, हे चक्रवाढ व्याजासारखं आहे. प्रत्येक चांगली कृती भविष्यातल्या आनंदाचा पाया रचते. तर मग या प्राचीन कथेतून आणि गाथेतून आपल्याला जे काही मिळालंय ते ज्ञान आपण आजच्या या धावपळीच्या आयुष्यात, या 21व्या शतकात कसं वापरायचं? चला, यासाठी एक प्रॅक्टिकल युजर मॅन्युअल बघूया. माइंडफुलनेस प्रॅक्टिशनर. आपण 3 अशा क्षेत्रांवर लक्ष देऊया जिथे आपला बराचसा वेळ जातो आणि जिथे ताणतणाव निर्माण होण्याची शक्यता खूप जास्त असते. पहिलं, आपल्या कामाची जागा. दुसरं, आपलं स्वतःचं सतत भटकणारं मन. आणि तिसरं, आपले जवळचे नातेसंबंध. याच 3 ठिकाणी आपण ही पुन्हा पुन्हा चांगलं करण्याची सवय लावून खूप मोठे बदल घडवू शकतो. याला आता प्रत्यक्षात आणूया. समजा ऑफिसमध्ये कोणी तुमच्याबद्दल वाईट बोलतंय. तुमची पहिली रिॲक्शन काय असेल? राग किंवा पलटून उत्तर देणं. पण त्याऐवजी तुम्ही शांत राहण्याचा किंवा त्या व्यक्तीला समजून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न करता. ही झाली एक छोटी कृती. जेव्हा तुम्ही हे पुन्हा पुन्हा करता तेव्हा तुम्ही त्या वातावरणात सकारात्मकतेचा संचय करत असता. किंवा जेव्हा तुमचं मन हजारो विचारांनी भरलेलं असतं तेव्हा फक्त एका श्वासावर लक्ष केंद्रित करणं ही एक छोटी कृती आहे. जेव्हा तुम्ही हे पुन्हा पुन्हा करता तेव्हा तुम्ही मनाच्या शांतीचा खजिना जमा करता. आणि नात्यात वाद होतो तेव्हा कठोर शब्द वापरण्याऐवजी एक क्षण थांबून प्रेमाचा किंवा संयमाचा एक शब्द निवडणं ही सुद्धा एक छोटी कृती आहे. जेव्हा तुम्ही हे पुन्हा पुन्हा करता तेव्हा तुम्ही विश्वासाचा आणि प्रेमाचा संचय करत असता. चला, तर मग आता या विश्लेषणाच्या शेवटी आपण एक थेट आणि कृतिशील सराव बघूया, जेणेकरून ही शिकवण फक्त ऐकण्यापुरती राहणार नाही, तर आपण ती लगेचच आपल्या आयुष्यात उतरवू शकू. याला आपण आपली आनंद संचय प्रयोगशाळा असं म्हणूया. हा एक छोटासा प्रयोग आहे स्वतःसाठी. स्वतःला विचारा की अशी कोणती एक छोटीशी चांगली गोष्ट आहे जी तुम्ही या आठवड्यात सातत्याने
म्हणजे पुन्हा पुन्हा करू शकता. कदाचित रोज सकाळी उठल्यावर फक्त एका व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं असेल, किंवा ऑफिसमध्ये कुणाला तरी मदत करणं असेल, किंवा स्वतःच्या मनाला दिवसातून फक्त 5 मिनिटं शांत ठेवण्याचा प्रयत्न असेल. कोणतीही एक कृती निवडा आणि सगळ्यात महत्त्वाचं, ती करताना त्यात आनंद घ्या. त्यातून जे छोटंसं समाधान मिळते ना, ते अनुभवा. हाच खरा सराव आहे. आणि जाता जाता एक विचार लक्षात ठेवा. आपल्याला नेहमी वाटतं की आनंद मिळवण्यासाठी काहीतरी खूप मोठं करावं लागतं. पण ही गाथा आपल्याला शिकवते की रहस्य कृतीच्या आकारात नाहीये. रहस्य आहे छोट्याशा चांगल्या कृती सातत्याने आणि आनंदाने करण्यामध्ये. कारण चांगुलपणाचा हाच छोटासा पण सातत्यपूर्ण संचय अखेरच आनंदाचा महासागर निर्माण करतो.